नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी एकच सर्च करत आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याची तारीख घोषणा या संदर्भात अनेक व्हिडिओज येत आहेत आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक जे मंत्री आदित्य तटकरे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील तर यांचे व्हिडिओज दाखवून अनेक तारखा सांगितल्या जात आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता तर मंत्री आदित्य तटकरे यांचं हे ट्विटरचं अधिकृत पेज आहे। ज्यावेळी हप्ते वितरणाचा GR येतो त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे याच ट्विटरच्या पेजवरती घोषणा करतात। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पाहू शकता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा सोडून इतर ज्या घोषणा आहेत किंवा इतर अपडेट आहेत मंत्री आदित्य तटकरे देत आहेत, परंतु अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाच्या घोषणेसंदर्भात की आम्ही शासकीय मान्यता देत आहोत, पुढील काही दिवसांमध्ये हप्ता जो आहे नोव्हेंबर महिन्याचा तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा सन्मान निधी मिळणार आहे अशी घोषणा होणं अपेक्षित आहे। परंतु अजून देखील या ठिकाणी घोषणा झाली नाही आहे। आपण सांगतच होतो की ही घोषणा कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकते, पण लक्षात घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अधिवेशन चालू आहे। साधारणतः रविवार सुट्टी असून देखील या ठिकाणी रविवारच्या दिवशी विधिमंडळ अधिवेशन चालू राहणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अधिवेशनाच्या कालावधीमध्ये बिझी असल्या कारणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची जी घोषणा आहे ती झाली नाही आणि वरिष्ठांकडून तशा सूचना मंत्री आदित्य तटकरे यांना प्राप्त झालेल्या नसल्यामुळे ही जी घोषणा आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून आत्तापर्यंत झालेली नाही। सोशल मीडियावरती म्हणजेच यूट्यूबवरती असेल इतर ठिकाणी हप्ते वितरणाच्या अनेक तारखा सांगितल्या जात आहेत। तारीख तर अजून फिक्स नाही आहे। हप्ते वितरणाची घोषणा कोणत्याही वेळी होऊ शकते, कोणीच सांगू शकत नाही की यावेळेला हप्ते वितरण होईल, या अमुक वेळेला हप्ते वितरण होईल, पण अजून तरी ही घोषणा झालेली नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावरती ज्या अनेक तारखा सांगितल्या जात आहेत तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनी यापासून सावध राहायचे आहे। ज्यावेळी ट्विटरवरती अधिकृत घोषणा होईल त्यावेळी संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। लाडक्या बहिणींची सध्या EKYC चालू आहे। केवळ ज्या लाडक्या बहिणींची EKYC चुकलेली आहे अशाच लाडक्या बहिणींनी ही EKYC करायची आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।